वैयक्तिक कोट्यातील संघाकडून पहिलं षटक घेऊन ते दाखल झालंय आणि समोर आहे रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी एजी युवा स्पोर्ट्स संघाचा सलामीवीर पार्थ गांधी. वेट फलंदाज राजेशचा पहिला चेंडू अतिशय शानदार रिक्षा कट करतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ते कॅरी एक रन घेतली जाते. दुसऱ्या डाव्याचा कॉल इथे दिला गेलाय. 2 धावा यशस्वीपणे प्राप्त केल्या जातात. एक चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन इथे पाहायला मिळते. मयूर कुंभार आणि पार्थ गांधी एका बाजूला साताऱ्याचा स्टार खेळाडू तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरीचा उगवता सितारा पार्थ गांधी. हे दोन्ही मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये नाबाद 56 धावांची पार्टनरशिप ज्या जोडीकडनं पाहायला मिळाली ती जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु यावेळी आव्हान आहे ते राजेश सोरटे याचं. पुढचा विटा फेकला गेलेला हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन थोडासा लेट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलला इथे हाईट होती दिशा खराब होती. पंचांनी दंडित केले. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धाव मात्र धावसंख्या पोहोचेल 1+1 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या पोहोचेल 4 या अंकावरती. 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी आणि धावसंख्या बिनबाद 4. राजेश थोडासा निराश आहे. आणि यावी मयूर कुंभार 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. स्ट्रायकिंग एंडला राजेशचा बॉल खोदून काढलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहे प्रतीक आणि प्रतीक वास्केच्या माध्यमातून पकडले गेले. एक महत्वपूर्ण कॅच. मयूर कुंभार डगआउटच्या दिशेने. खूप मोठा हातरा खूप मोठा धक्का आणि खूप मोठी विकेट. हे जे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचा मयूर कुंभार डगआउटच्या दिशेने. हॅलो सार्थक देसाई यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सार्थकला आपली खेळी इथे सार्थकी लावावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं इथे क्रमप्राप्त असेल. सार्थक आणि पार्थ ही जोडी या मैदानाच्या आतमध्ये असेल आणि बॉलिंग मार्गवरती राजेश सोरटे ज्याची आपण चर्चा केली तो हा गोलंदाज. यावेळी अतिशय शानदार फटका आहे. लेट आहे पंच केलाय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला क्षेत्ररक्षक बॉल इथे फील्ड करेल. त्यावर 1 रन इथे प्राप्त केले आणि सार्थकने स्वतःचं खाते इथे ओपन केलंय. संघाची धावसंख्या मात्र पोहोचते यावेळी 5 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आणि पुण्याचा हा सितारा राजेश सोरटे बॉलिंग मार्कवरती असताना समोर आहे रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी. यस एक क्लासी शॉट आहे. बॉलला येऊ दिला अंडर द आय आणि त्यानंतर बॅटचा फेस इथे ओपन केला. 2 धावांसाठी इथे दाद मागितलेली जोरदार अपील आहे. अपील इथे फेटाळले गेले. 2 धावा इथे मिळत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पोहोचली 7 या अंकावर. सावधचा घेतला गेलेला पवित्रा सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा होतो इथे प्रयत्न आणि आवश्यकता आहे. जी रिक्वायर्ड रन रेट आहे त्या रिक्वायरमेंटला अनुसरून फलंदाजी इथे करावी लागेल. ज्यावेळी खराब चेंडू मिळेल त्यावेळी समाचार घ्यावा लागेल आणि हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तुम्ही वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर ती चूक ठरते आणि ती चूक इथे करून चालणार नाहीये जी मयूर कुंभारने केली. थोडंसं मैदानामध्ये वेळ स्पेंड करणं आवश्यक आहे. लाईन लेंथ थोडीशी पाहणं गरजेचं आहे कारण या आधीचाही सेमीफायनल लो स्कोरचा आपण पाहिला होता. 44 धावांना डिपेंड केलं गेलं आणि ही किमया केली कोणी तर पावसचा ऑल पावसच्या धुरंधर गोलंदाजांनी. राजेश सोरटे नेक्स्ट बॉल वेट ओव्हर द विकेट. पार्थ गांधी पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. हवेमध्ये बॉल निसटला झेल. बिघडतोय का खेळ पाहावं लागेल. अप्रतिम डिलिव्हरी होती. गती कमी होती. बॅटचा फेस ओपन झाला. बॅटची एज घेतली आणि यावी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाही परंतु निसटला इथे झेल.
आणि इथे निसटतोय का खेळ पाहावं लागेल. रोहित कडनं खूप झाली इथे चूक नाही तर झाला इथे गुन्हा. एक संधी इथे उपलब्ध झाली होती. पाठ गांधी सारखा धुरंधर खेळाडू इथे मात्र गारद होऊ शकला असता. राजेश सोरटे नेक्स्ट बॉल रेड मोठे विकेट. यावेळी अक्रॉस द लाईन खेळ आहे. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलवरती येईल. बॉल गॅदर करेल तर एक रन इथे मिळते आणि षटक क्रमांक समाप्त होते इथे पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या जास्त वेळ घेऊ नका. मुरुगवाडा संघ आपल्याला विनंती केली जाते. आपल्याला यानंतर ठराविक टायमिंग मध्ये आपल्याला फायनल खेळवायचे. विनंती राहील आपल्याला सर्वांना जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्क वरती इथे बदल झालाय. सूरज वागदरे रत्नागिरीचा स्टार खेळाडू टेनिस क्रिकेट मधील आवर्जून अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो हा गोलंदाज इथे बॉलिंग मार्क मध्ये दाखल झालाय सूरज वागदरे. आणि इथे मात्र समोर असेल सार्थक देसाई अभी स्ट्राइकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये सूरज वागदरे रेड ओव्हर द विकेट. फेकला जाणारा पहिला बॉल. गती कमी होती. आडव्या बॅटचा केलाय वापर आणि बॉल जातोय वन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एक क्लासी शॉट. संख्या पोहोचली 14 या अंकावरती. प्रॉपर टाइम केला गेलेला बॉल होता. सूरज नेक्स्ट बॉल. यावेळी पार्थ आहे. सॉफ्ट हँडचा वापर केला. हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप वरून येईल. बॉल गॅदर करेल त्यावर 2 धावा. एक चांगलं कॉर्डिनेशन चित्याची चपळाई इथे दाखवली गेली आणि एक चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतो. यस नो वेट या शब्दांचा वापर क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाजांच्या माध्यमातून होणं आवश्यक होतो आणि तो इथे पाहायला मिळाला. एकमेकांना प्रॉपरली कॉल दिला गेलाय. कॉलला रिस्पॉन्स दिला जातोय आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. एक चालाखाबरी क्रिकेट इथे आपल्याला या जोडीकडनं पाहायला मिळते. हा ताळमेळ खूप महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सार्थक देसाई आणि त्याचबरोबर पार्थ गांधी यांच्यामध्ये एक चांगलं कोऑर्डिनेशन. सूरजवरती जर दबाव निर्माण करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवरती धावा कशा गोळा होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा फार्थने तेज केले. सॉफ्ट हँडचा इथे वापर केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. 1 रन इथे मिळेल. राजेश सोरटेने बॉल इथे गॅदर केलाय. एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचली ती यावेळी 17 या अंकावरती. एकमेकांशी चर्चा करून केली जाणारी फलंदाजी सूरज वागदरे वरती ही दबाव निर्माण करण्याचा केला जाणारा हा प्रयत्न यशस्वी ठरतोय. प्रत्येक बॉल मध्ये रन घेणं इथे क्रमप्राप्त आहे आणि तोच प्रयत्न इथे केला गेलाय. एक चांगला सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. या बॉल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे बॉल वरती येतोय. बॉल गॅदर करेल. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा आखूड टप्पा इन्व्हाइट केलं बिग हिट साठी आणि ताकद इथे कमी वापरली. मिडल केला बॉलला. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून डीपला चेंडू तिथे होता. स्मिथ शिवलकर बॉल फील्ड करेल.
1 रन यावेळी इथे प्राप्त केले गेले. एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण पार्टनरशिप या जोडीकडनं इथे होताना पाहायला मिळते आणि महत्त्वपूर्ण आहे ते. पुन्हा एकदा सूरजचा हा बॉल यावी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्टिकरवरती आदळतोय बॉल, सेफ खूप फाईन जातोय हा बॉल आणि पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा पाहूया. चाइल्ड लाईन बनशी ते चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर इशारा बघूया काय येतोय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत आणि षटक क्रमांक समाप्त होते ते इथे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या सार्थक. फेकला जाणारा पहिला बॉल, यावी गती चांगली होती. बॅकफुटवरती येऊन सॉफ्ट हँडचा वापर केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अपील केलं जात आहे. अपील फेटाळलं गेलं. 1 रन यशस्वीपणे इथे प्राप्त केले गेले. धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू इथे आहेत बाकी. 23 चेंडू आणि 27 धावाचं समीकरण. यावी एजे युवा स्वराज्य प्रतिष्ठान जिगरबाज खेळाडू आहेत आणि जिगरबाज खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. राजेश सोरटेचा बॉल, भन्नाट गती, फक्त दिशा दिले. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे कॅरी होईल. नितीन माटुंगे इथे आहे, बॉल फील्ड करेल. तदवर 1 रन यावी घेतली गेली. प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीपणे इथे पार पडताना ही जोडी पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट इथे पेश केलं जात आहे. राजेश नेक्स्ट बॉल, ओहो यावी लेग स्पिन होता, जोरदार अपील आहे आणि इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय. पहिला दुसरा धक्का इथे बसलाय. एजे स्पोर्ट्स संघाला सार्थक देसाई डगआउटच्या दिशेने परततोय. राजेश सोरटे यशस्वी ठरतोय. सार्थक देसाई याला क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलाय. बॉलिंग मार्गवरती सज्ज होईल राजेश. शैलेश मदने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तो सज्ज होतोय. राजेश मोर द विकेट. यावी पुन्हा एकदा स्विंग, भन्नाट पाहायला मिळतोय आणि हाताचा जलवा, फिंगर मॅचिंग इथे पाहायला मिळते राजेश सोरटेचे. पुणे तिथे काय उणे आणि या पुणे तिथे काय उणेचा हा चमचमचा सितारा. मॅजिक डिलिव्हरी राजेश सोरटेच्या माध्यमातून शानदार गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. लेग ब्रेक चेंडू होता. पुन्हा एकदा राजेशचा बॉल, यावी अक्रॉस द लाईन. सूरज आहे तिथे, धाव घेण्यासाठी कॉल दिला गेला होता. मागे दवडलं ते यावी पाठ गांधीला. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. लाजवाब क्रिकेट आहे. कधी फलंदाज हवी ठरतोय तर कधी गोलंदाज हवी ठरतोय, परंतु यावी राजेश सोरटे हवी ठरलाय.
तो यावेळी फलंदाजावरती अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये. पहिलं षटक महागडं जरासं जरूर म्हणावं लागेल का 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु वैयक्तिक दुसऱ्या या षटकामध्ये इथे मात्र कमाल केले. पुन्हा एकदा लाजवाब गती. मंदार 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 मंदारला इथे संधी होती, परंतु या संधीचं सोनं मात्र होऊ शकलं नाही. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते आणि षटक क्रमांक समाप्त होतोय. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना हे जे युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 23 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 25 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, ऐकूया दीपकजी कांबळे यांच्या मधुर आवाजामध्ये. हॅलो. या सामन्यासाठी आमचे देणगीदार आहेत श्री किरण उर्फ भैया शेठ सामंत, आमदार राजापूर साखरपा यांच्याकडून 48,000ची देणगी आलेली आहे. श्री सतेज नलावडे यांच्याकडून 24,000ची देणगी आलेली आहे. तसंच श्री प्रशांत मनोहर नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री अनिकेत सुभाष नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री राजेश विश्वनाथ नागवेकर 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री विजय रामचंद्र साळवी 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे. वैभव पावसकर 1500 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री संदेश सुधाकर नागवेकर 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. श्री रवींद्र साळवी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे आणि श्री सुदेश मलुष्टा यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. 18 बॉल 25 रनों की जरूरत है. सूरज वागदरे नए ओवर की शुरुआत करते हुए पहली गेंद राइट ओवर द विकेट से एक रात दलाल जाकर खेलना चाहते थे. क्लीन बोल्ड विकेट गिरता हुआ यहां पर जबरदस्त सफलता चटकाते हुए गेंदे बाकी. नितिन जी सुरे इनकी तरफ से 1,000 रुपीज का प्राइज आ चुका है. एजे युवा स्पोर्ट यदि ये मैच जीतती है तो इनके 1,000 रुपीज का प्राइज है. लेकिन अब 16 बॉल 23 रनों की आवश्यकता है. अब भी कुछ बिगड़ा नहीं है. दोनों टीमों का बराबरी चल रही है फाइनल की तरफ, जहां पावर्स की टीम उनका इंतजार कर रही है. एक बार फिर राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए बैट्समैन सामना करने के लिए तैयार. बढ़िया गेंद हल्के हाथों से गेंद को प्लेस किया. सूरज वागदरे बढ़िया वहां पर थ्रो सीधा स्टंप पर और इसके साथ ये नजदीकी मामला, लेकिन अंपायर का नॉट आउट का इशारा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन पूरा करते हुए 11 के 22 रन की आवश्यकता है जीतने के लिए, जबकि 15 गेंदें शेष. 15 बॉल 22 रनों की जरूरत है. सभी की निगाह इस मैच के ऊपर टिकी हुई है. जो पब्लिक चारों ओर से यहाँ पर आ चुके. एक बार फिर आपके साथ स्वागत है. यहाँ पर 15 गेंदे 22 रनों की जरूरत. जब पब्लिक यहाँ पर इतनी बढ़ चुकी है, मैच ही इंटरेस्टिंग होने लगे हैं और उन तमाम पब्लिक का एक बार फिर स्वागत है. 15 गेंदे 22 रनों की जरूरत है. अक्षय स्ट्राइक पर बल्लेबाज,
सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। कोई भी कह नहीं सकता कि कौन सी टीम यहाँ पर जीतेगी, लेकिन ये तो निश्चित है कि दोनों में से एक टीम हारेगी इस मैदान के ऊपर। 15 गेंदें 22 रनों की जरूरत। एक बार फिर अक्षय जो कि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। यहाँ पर सूरज भागते हुए राइट ओवर द विकेट से अक्षय को गेंद, अक्षय ने गेंद को उठाकर खेला है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री लाइन के ऊपर से, हवाई रास्ता, 6 रनों के लिए शानदार छक्का। 16 रनों की आवश्यकता 14 गेंदों पर। 16 रन चाहिए। थैंक यू डीजे। ये जो धुन बजाई जा रही है हमारे पंडित मुन्ना शेठ पाटिल ये धुन बजा रहे हैं। उनके दो भाई मौजूद है मैदान पर, अभिषेक है और रुपेश पाटिल भी है, उनका भी स्वागत है। तो इसी बीच ये गेंद और बढ़िया गेंद एक बार फिर स्क्वायर लेग के दिशा में गेंद को निकाला है। गेंद जब तक वहां पर फील हो रही है वहां पर, जबकि 1 रन और इस 1 रन के साथ जीतने के लिए अब 15 रनों की आवश्यकता है। 13 गेंदें और 15 रनों की जरूरत है। तो इस समय झूम उठते हुए हमारी पब्लिक, मुन्ना पाटिल जो कि पंडियवाड़ी के हैं, वो यहाँ पर हमारे डीजे साउंड मास्टर के रूप में मौजूद हो गए हैं। उनके 2 भाई भी इस मैदान के ऊपर मौजूद है, अभिषेक पाटिल और रुपेश पाटिल, उनका भी स्वागत है। और इस समय के जीतने के लिए 13 गेंदे 15 रनों की जरूरत है। राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए बैट्समैन सामना करने के लिए तैयार है। क्या तो आंसर पर गेंद को निकाल दिया है, जब तक कि गेंद वहां पर फील हो रही है लॉन्ग ऑन की दिशा में। 1 रन पूरा कर चुके दोनों बल्लेबाज और इस 1 रन की मदद से जीतने के लिए 12 गेंदों पर 14 रनों की जरूरत है। चलते हैं मधुर संगीत की ओर। चुका है रोमांचक था आ चुके इस मैदान के ऊपर। गौरव मडवी राइट ओवर विकेट से प्रात गांधी को उठाकर खेला है, बढ़िया शॉट, गेंद हवा में है, लगभग बाउंड्री के 1 बाउंड 4 रनों के लिए 4 रनों के लिए गेंद हार चुकी है। लगभग टिप्पा खाने के बाद ये गेंद इस समय अक्षय स्ट्राइक पर बल्लेबाज सामना करेंगे। गौरव बड़वी के बार फिर से बॉलिंग मार के ऊपर है। जबरदस्त मैच चलता हुआ। 9 रन की आवश्यकता है, 10 गेंदें बाकी है। टकाटक मैच को देख रहे हैं हमारे तमाम पब्लिक। कंपल्सरी चेस नियम, इस बार ये गेंद उठाकर खेलना चाहते थे, लेकिन ऐसा लगता है कि गेंद विकेट कीपर के अलावा थर्ड मैन डिवीजन पर जहां पर नितिन माटोंगे खड़े हुए थे, उन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन
रत्नागिरी के पहले बाइक मैन है पार्थ गांधी, लेकिन इस समय संघर्ष जबरदस्त बल्लेबाजी करते हुए 8 रनों की जरूरत है। एक बार फिर अगली गेंद लेकर इस ओवर में पार, जो कि इस बार गेंद को घुमाना चाहते थे और शानदार तरीके से गेंद को खेला। 1 रन पूरा कर चुके पार, दूसरी की सोच रहे हैं। शानदार रन बिटवीन विकेट नंबर पेश किया, 2 रन दौड़कर पूरे करते हुए पार्थ गांधी की क्या जबरदस्त बल्लेबाजी रही है। अब होगा, काफी इंटरेस्टिंग मैच है। तमाम पब्लिक इस मैच को टकाटक देख रही है, उन तमाम पब्लिक का स्वागत है। 6 रनों की आवश्यकता, इस समय 8 गेंदें बाकी है। गौरव मड़वी इस समय डाइक पर, जब मयूर आउट हुए थे तो ऐसा लगा था कि जो जिन्होंने शानदार है यहाँ पर हाफ सेंचुरी लगाई है, आप जल्दी आउट होकर मैदान से बाहर निकले हैं। 6 रनों की जरूरत, 8 गेंदें बाकी है। राइट ओवर द विकेट से पार्थ को गेंद करेंगे और पार्थ ने बढ़िया कवर, एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को खेला बाउंड्री लाइन की तरफ। वहां पर मितुआ बिरजे गेंद को उठा रहे हैं, 1 रन पूरा किया गया और इस 1 रन की मदद से 5 रनों की जरूरत है। 7 बॉल बाकी है, 7 गेंदों से 5 रन बनाने हैं मैच को जीतने के लिए। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, आखिरी गेंद तक नहीं फेंकी नहीं जा सकती, कहना बहुत मुश्किल है। और विकेट से गौरव मड़वी अक्षय को लेग स्टंप पे काफी बार खराब गेंद है और इस समय वाइड बॉल का इशारा था अंपायरों का। एक खराब गेंद देखने को मिली, एक बोनस मिला रनों का, गेंद का बोनस मिला। 4 रन की आवश्यकता है, 7 बॉल बाकी, 4 रन बनाने हैं जीतने के लिए। 7 बॉलों में 4 रन कंपल्सरी, 6 नियम है टूर्नामेंट का। अक्षय सामना करते हुए गौरव मड़वी की गेंद का ओवर द विकेट से गेंद, अक्षय ने बढ़िया शॉट खेला है, गेंद सीमा रेखा के तरफ, 4 ओवर के लिए अंपायरों का इशारा और शानदार जीत हासिल कर ली है एजे